मध्यरात्रीचा काळाकुट्ट अंधार, निर्जन रस्ता आणि खाडीतलं पाणी. एक कार येते, मोठा आवाज होतो आणि ही कार थेट खाडीत कोसळलेली दिसते. ही घटना घडली आहे नवी मुंबईमध्ये. आपला रोजचा प्रवास असो किंवा एखादी अनप्लॅन्ड ट्रिप, गुगल मॅपच्या आधारावर आपण निर्धास्तपणे प्रवास करतो. मात्र अनेकदा हा गुगल मॅप आपल्याला गोत्यात आणल्याचं सुद्धा दिसतं. कधीतरी आपल्याला मॅप कळत नाही, तर कधी मॅप अपडेट झालेला नसतो. त्यामुळं अनेकदा गुगल मॅप वापरणं हे धोक्याचं सुद्धा ठरलेलं आपल्या समोर आलंय. मात्र नवी मुंबईत घडलेली ही घटना या महिलेच्या जीवावर बेतणारी होती. नवी मुंबईत शुक्रवारी रात्री 1 वाजेच्या सुमारास एक महिला तिच्या कारनं उलव्याच्या दिशेनं जात होती. गुगल मॅप लावून या महिलेनं आपला प्रवास सुरू केला. ही महिला बेलापूर येथील खाडी पुलाजवळ आली. या महिलेनं पुलावरून जाण्याऐवजी पुलाखालचा मार्ग निवडला. या महिलेचा दावा आहे की गुगल मॅपनुसार तिथे सरळ रस्ता दाखवत असल्याचं तिला वाटलं. मात्र त्यानंतर पुढे जे घडलं ते या महिलेच्या जीवावर बेतणारं होतं. पुलाच्या खालचा मार्ग निवडून ही महिला निघाली. मात्र कार पुढच्या काही सेकंदात थेट ध्रुवतारा जेट्टीवर गेली आणि या जेट्टीवरून काही कळायच्या आत कार थेट खाडीत कोसळली. यावेळी मोठा आवाज झाला आणि हा आवाज सागरी सुरक्षा पोलिसांच्या कानावर पडला. पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळेला पोलिसांना पाण्यात एक कार कोसळल्याचं दिसलं आणि या कारमध्ये एक महिलाही होती. पोलिसांनी तातडीनं यंत्रणा हलवल्या, रेस्क्यू बोटी तिथं पोहोचल्या आणि ऑपरेशन सुरू झालं. पोलिसांनी महिलेला आणि कारला पुढच्या काही मिनिटांमध्येच बाहेर काढलं. रेस्क्यू बोटींच्या माध्यमातून पोलिसांनी महिलेला सुखरूप बाहेर काढलं आणि दुसऱ्या बाजूला क्रेनच्या मदतीनं कार सुद्धा बाहेर काढण्यात आली. ज्यावेळेला पोलिसांनी या महिलेला विचारणा केली त्यावेळेला या महिलेनं आपण गुगल मॅपच्या आधारावर जात असताना ही घटना घडल्याचा दावा केलाय. त्यामुळे आता या महिलेला गुगल मॅप कळाला नाही की खरंच या ठिकाणी गुगल मॅपची चूक होती हे चौकशीतूनच समोर येणार आहे. मात्र तुम्हीही जर असा निर्धास्तपणे गुगल मॅपच्या आधारावर प्रवास करत असाल तर ही घटना तुमच्यासाठी देखील चिंता वाढवणारी आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पाहत रहा लोकमत.